नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाउलो कोएल्हो यांच्या द अल्केमिस्ट या पुस्तकावर बोलणार आहोत. आणि खरं सांगते याची फक्त प्रस्तावना वाचूनच मला धक्का बसला. हो. आपल्याला वाटतं की ही एक प्रचंड यशस्वी कादंबरी आहे, म्हणजे जगभरात करोडो लोकांनी वाचली आहे. पण सुरुवातीला हे पुस्तक सपशेल अयशस्वी ठरलं होतं. अगदी. आणि गंमत म्हणजे हीच गोष्ट या पुस्तकाच्या मूळ संकल्पनेशी अगदी मिळती जुळतीये. लेखक पाउलो कोएल्हो यांनी प्रस्तावनेत लिहिलंय की पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं तेव्हा कुणीच विकत घेतलं नाही आणि प्रकाशकाने तर करारच रद्द केला. अरे बापरे. हो. ते 41 वर्षांचे होते आणि पूर्णपणे निराश झाले होते. पण ते स्वतःच्या स्वनियतीचा म्हणजे पर्सनल लेजंडचा पाठलाग करत होते आणि ही त्यांची पहिली आणि सर्वात मोठी परीक्षा होती. म्हणजे पुस्तकाची कहाणी सुरू होण्याआधीच लेखकाच्या आयुष्यातच ती कहाणी घडत होती. बरोबर. तर आज आपण या पुस्तकात नेमकं काय आहे जे लोकांना इतकं आवडतं, याच्या मुख्य कल्पना काय आहेत आणि सँटियागो नावाच्या या मेंढपाळ मुलाची गोष्ट नक्की सुरू कशी होते याचाच सखोल विचार करणार आहोत. आणि ही पाहू की स्वप्नांचा पाठलाग करा या साध्या विचाराच्या पलीकडे जाऊन कोएल्हो नक्की काय सांगू पाहतात. कारण ही फक्त एका खजिन्याच्या शोधाची गोष्ट नाहीये. नाही. तर त्या शोधातून स्वतःला ओळखण्याची गोष्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक छोटीशी कथा आहे नार्सिसिसची. पण आपल्याला माहीत असलेली नाही तर ऑस्कर वाइल्डने लिहिलेली एक वेगळी आवृत्ती. या कथेत नार्सिसिसच्या मृत्यूनंतर तळे रडत असतं. अच्छा. वनाच्या देवी त्याला विचारतात, तू नार्सिसिसच्या सौंदर्यासाठी रडतोयस का? तेव्हा ते तळे म्हणतं, नाही, मी रडतोय कारण जेव्हा तो माझ्या काठावर झुकायचा तेव्हा मला त्याच्या डोळ्यांमध्ये माझं स्वतःचं सौंदर्य दिसायचं. क्या बात आहे. काय सुंदर सुरुवात आहे ही. ही कथा पहिल्याच पानावर विश्वाचा आत्मा म्हणजे सोल ऑफ द वर्ल्ड या संकल्पनेची ओळख करून देते. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीत स्वतःला पाहते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे हा विचार संपूर्ण पुस्तकात आपल्याला दिसतो. आणि मग आपली ओळख होते सँटियागोशी, स्पेनमधला एक तरुण मेंढपाळ. त्याचे आई-वडील त्याला पाद्री बनवू इच्छित होते, पण त्याला जग बघायचं होतं. हो. म्हणून तो मेंढपाळ बनला. मला त्याची ही निवड खूप महत्वाची वाटते. त्याने एका सुरक्षित ठरलेल्या मार्गाऐवजी प्रवासाचा, अनुभवाचा मार्ग निवडला. अगदी. आणि इथेच त्याच्या पर्सनल लेजंडची सुरुवात दिसते. त्याचे वडील त्याला म्हणतात की प्रवासी येतात आणि जातात, पण ते कधीच बदलत नाहीत. पण सँटियागोला त्यांच्यासारखं व्हायचं नाहीये. त्याला ते जग अनुभवायचं आहे. त्याच्या मेंढ्यांशी असलेला संवादही खास आहे. हो, तो त्यांच्याशी बोलतो, त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो. म्हणजे तो जगाशी एक वेगळं नातं जोडू पाहतोय जे शब्दांच्या पलीकडचं आहे. बरोबर. आणि याच प्रवासात त्याला एक स्वप्न वारंवार पडू लागतं. अच्छा. स्वप्नात एक लहान मूल त्याला इजिप्तच्या पिरामिड्सजवळ घेऊन जातं आणि सांगतं की तिथे त्याला एक लपवलेला खजिना मिळेल. हे स्वप्न इतकं खरं वाटतं की तो त्याचा अर्थ लावण्यासाठी टॅरिफा नावाच्या शहरात एका जिप्सी स्त्रीकडे जातो. हा आहे प्रवासाचा संकेत, कॉल टू ॲडव्हेंचर. पण सुरुवातीला तो खूपच अस्पष्ट असतो. आणि ती जिप्सी स्त्री काय करते? काहीच नाही. ती स्वप्नाचा अगदी सरळसोट अर्थ सांगते, तू इजिप्तला जायला हवंस, आणि बदल्यात खजिन्यातला 10वा हिस्सा मागते. सँटियागोला वाटतं की आपला वेळ आणि पैसे दोन्ही वाया गेले. हो. मला हा भाग खूपच मजेशीर वाटतो. म्हणजे तिने त्याला फक्त तेच सांगितलं जे स्वप्नात होतंच, यात नवीन काय होतं? पण कधीकधी आपल्याला फक्त एका बाहेरच्या व्यक्तीकडून आपल्या मनातल्या गोष्टीची पुष्टी हवी असते, नाही का? अगदी बरोबर. पण तरीही त्याच्या मनात शंका होतीच. आणि अशाच वेळी जेव्हा आपण द्विधा मनस्थितीत असतो तेव्हाच आपल्याला योग्य मार्गदर्शक भेटतो. आणि इथेच सॅलेमचा राजा मिल्कीजेडॅक याची एंट्री होते. हो. तो एक रहस्यमय वृद्ध माणूस आहे जो सँटियागोच्या आयुष्याबद्दल अशा गोष्टी सांगतो ज्या फक्त त्यालाच माहीत असतात. आणि तो त्याला स्वनियती किंवा पर्सनल लेजंड या संकल्पनेबद्दल सांगतो. तो म्हणतो, ही ती गोष्ट आहे जी तू नेहमीच मिळवू इच्छितोस. जेव्हा तू तरुण असतोस तेव्हा तुला तुझं ध्येय स्पष्ट दिसतं. पण जसं जसं वय वाढतं तसतसं एक अनामिक भीती तुला ते करण्यापासून रोखते. अगदी. आणि इथे तो जगातील सर्वात मोठे असत्य याबद्दल बोलतो. द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट लाय. हो. ते असत्य म्हणजे एका क्षणी आपल्या आयुष्यावरील नियंत्रण आपण गमावतो आणि आपलं जीवन नशिबाच्या हवाली होते. हा विचार खूप खोल आहे, कारण आपल्यापैकी बरेच जण याच विचाराने जगत असतात की आता काही होऊ शकत नाही. जे नशिबात आहे तेच होईल. मेंढ्यांपैकी 10वा हिस्सा मागतो आणि त्याला शुभ संकेत म्हणजे ओमेन्स वाचायला शिकायला सांगतो.
तो त्याला युरिम आणि थमीम नावाचे 2 दगड देतो. जे होकार आणि नकार दर्शवतात. पण तो बजावतो की हे दगड तेव्हाच वापरायचे जेव्हा तू संकेत वाचू शकणार नाहीस, म्हणजे स्वतःच्या अंतर्ज्ञानाला जास्त महत्त्व द्यायचं. आणि मग सॅन्टियागो एक मोठा निर्णय घेतो. खूप मोठा. तो आपल्या सर्व मेंढ्या विकतो आणि आफ्रिकेला जाण्यासाठी निघतो. त्याने आपलं संपूर्ण आयुष्य, आपली ओळख मागे सोडली होती एका स्वप्नासाठी. पण आफ्रिकेतील टँजरेस शहरात पोचताच त्याचा भ्रमनिरास होतो. हो, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती आणि तिथे पोहोचल्याच्या काही तासांतच त्याची फसवणूक होते. एक तरुण त्याला मदत करण्याच्या बहाण्याने त्याचे सगळे पैसे चोरून नेतो. ती जी घटना आहे ना. हो. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा वाटतं की सगळं संपलंय, आपण एका नवीन शहरात जातो आणि असं काहीतरी होतं. त्या क्षणी पुन्हा उभं राहणं खूप कठीण असतं. अगदी. सॅन्टियागो पूर्णपणे हताश होतो. त्याला वाटतं की देव अन्यायी आहे. तो कडवट आणि अविश्वासी बनतो. त्याच्याकडे फक्त त्याचं जॅकेट, एक पुस्तक आणि राजाने दिलेले ते 2 दगड उरलेले असतात. तो त्या दगडांना हातात घेतो आणि त्याला राजाचे शब्द आठवतात. आणि इथे त्याच्यासमोर एक पर्याय असतो. स्वतःला एक गरीब पीडित समजायचं की खजिन्याच्या शोधात निघालेला साहसी प्रवासी समजायचं. बरोबर. आणि तो साहसी प्रवासी बनण्याचा निर्णय घेतो. हा त्याच्या चारित्र्याचा एक निर्णायक क्षण आहे. कारण संकटानंतर तुम्ही स्वतःला कोणती ओळख देता यावर तुमचा पुढचा प्रवास अवलंबून असतो. अपयश हे शेवट नाही, तर प्रवासाचा एक भाग आहे, हे तो इथे शिकतो. हो. पैसे गमावल्यानंतर तो एका क्रिस्टल व्यापाराच्या दुकानात काम करायला लागतो. हा व्यापारी एक अतिशय खरंय, तो एक चांगला माणूस आहे, पण बदलायला प्रचंड घाबरतो. अगदी. मला तर तो या पुस्तकातील सर्वात दुःखी पात्र वाटतो. त्याचं एक स्वप्न आहे मक्केला जायचं, पण तो म्हणतो, मला भीती वाटते की जर माझं स्वप्न पूर्ण झालं तर माझ्याकडे जगण्याचं कोणतंच कारण उरणार नाही. किती विचित्र विचार आहे हा. हो. काही लोकांना स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा त्या स्वप्नाच्या कल्पनेत जगणं जास्त आवडतं. तो सॅन्टियागोसाठी एक धोक्याची सूचना आहे की स्वप्नांचा पाठलाग न केल्यास काय होऊ शकतं. बरोबर. आणि इथे एक गंमत आहे. एकीकडे हे पुस्तक सांगतं की स्वनियतीचा पाठलाग करा, प्रयत्न करा, आणि दुसरीकडे हा व्यापारी मक्तूब या शब्दावर विश्वास ठेवतो, ज्याचा अर्थ आहे हे लिहिलेलं आहे. मग प्रयत्नांना अर्थ काय? हा एक विरोधाभास नाही का? खूप चांगला मुद्दा आहे आणि हाच या पुस्तकातला एक महत्वाचा भाग आहे. मक्तूब म्हणजे निष्क्रिय बसणे नव्हे. अच्छा. त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या प्रयत्नांना विश्व प्रतिसाद देईल, कारण तुमचं यश आधीच त्या मोठ्या योजनेत लिहिलेलं आहे. पण तिथे पोचण्यासाठी प्रवास तुम्हालाच करावा लागेल. म्हणजे व्यापाऱ्याने मक्तूबचा अर्थ सोयीस्करपणे घेतला. बरोबर. मी काहीच करू शकत नाही कारण सगळं ठरलेलं आहे. या उलट सॅन्टियागो त्याचा अर्थ घेतो, मी यशस्वी होणारच, मला फक्त चालत राहायचंय. आणि सॅन्टियागोच्या नवीन कल्पनांमुळे व्यापाराचा व्यवसाय खूप वाढतो. तो दुकानाबाहेर क्रिस्टलचं प्रदर्शन लावतो, क्रिस्टलच्या ग्लासमधून चहा विकायला सुरुवात करतो. हो. जवळपास 1 वर्ष तो तिथे काम करतो आणि दुप्पट मेंढ्या विकत घेण्याइतके पैसे कमवतो. आता तो आरामात घरी परत जाऊ शकतो. पण तो काळ त्याच्यासाठी गरजेचा होता. संयम शिकण्यासाठी, शब्दांशिवाय असलेली भाषा समजून घेण्यासाठी. तो क्षण जेव्हा व्यापारी त्याला म्हणतो, तुला माहित आहे की तू तुझ्या मेंढ्या विकत घेणार नाहीस, तेव्हा त्यालाही कळतं की तो या आरामात अडकत चाललाय. आणि राजाच्या शब्दांची आठवण करून तो घरी परतण्याऐवजी पिरॅमिड्सच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतो. तो सहारा वाळवंट ओलांडणाऱ्या एका काफिल्यामध्ये सामील होतो. हो. आणि इथे त्याची भेट होते एका इंग्रज माणसाशी. हा माणूसही खजिन्याच्या शोधात आहे, पण त्याचा मार्ग वेगळा आहे. तो किमियागाराच्या म्हणजे अल्केमिस्टच्या शोधात आहे. त्याला वाटतं की ज्ञानाच्या माध्यमातनं, पुस्तकं वाचून तो विश्वाचा आत्मा शोधू शकतो. अगदी. म्हणजे इथे ज्ञानाचे 2 मार्ग समोरासमोर येतात. इंग्रज माणसाचा मार्ग आहे बौद्धिक, पुस्तकी, तर सॅन्टियागोचा मार्ग आहे अनुभवात्मक, अंतर्ज्ञानाचा. हो, दोघेही एकाच शोधात आहेत, पण त्यांचे मार्ग पूर्णपणे भिन्न आहेत. आणि या प्रवासात वाळवंट स्वतः एक शिक्षक बनतो. तो तिथल्या उंट चालकाकडून एक महत्वाची गोष्ट शिकतो. तो चालक म्हणतो, मी फक्त वर्तमानात जगतो, भूतकाळाची चिंता नाही, भविष्याची भीती नाही. ही शिकवण खूप महत्वाची आहे, नाही का? हो. जर तुम्ही नेहमी वर्तमानावर लक्ष केंद्रित करू शकलात तर तुम्ही एक आनंदी माणूस व्हाल. कारण सॅन्टियागो सतत भविष्यातल्या खजिन्याचा विचार करत होता, पण हा प्रवास त्याला वर्तमानात जगायला शिकवतो. पुस्तकात म्हटलं आहे, अंतर्ज्ञान म्हणजे विश्वाच्या जीवनप्रवाहात आत्म्याचे अचानक विलीन होणे. सोप्या भाषेत ती गट फिलिंग आहे.
हो, अगदी. जेव्हा तुम्ही इतके एकाग्र असता की तुम्हाला पुढची गोष्ट आपोआप सुचते. सँटियागो आता जगाशी इतका जोडला गेला आहे की त्याला धोक्याचे संकेत आपोआप जाणू लागले आहेत. आणि मग अनेक दिवसांच्या प्रवासानंतर काफिला अल फायुम नावाच्या एका विशाल ओएसिसमध्ये पोहोचतो. हे एक सुरक्षित ठिकाण आहे. तिथे युद्धाला परवानगी नाही आणि इथेच सँटियागोची भेट फातिमाशी होते. विहिरीवर पाणी भरताना तो तिला पाहतो आणि पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडतो. तो क्षण, त्याचं वर्णन खूप सुंदर आहे. तो म्हणतो त्या क्षणी त्याला जगाची भाषा समजली. त्याला समजले की जगात कोणीतरी तुमची वाट पाहत आहे. हो, इथे प्रेमाची संकल्पना एक वेगळ्या उंचीवर नेली आहे. हे प्रेम स्वनियतीच्या मार्गातील अडथळा नाही, तर त्याचाच एक भाग आहे. ते मक्तूब आहे, ते व्हायचंच होतं. अगदी. सँटियागो फातिमाला आपल्या स्वप्नाबद्दल सांगतो तेव्हा त्याला भीती वाटते की ती त्याला थांबवेल. पण फातिमा त्याला थांबत नाही. ती म्हणते, मी वाळवंटातील स्त्री आहे. मी माझ्या पुरुषांची वाट पाहायला शिकले आहे. तिथील किती सुंदर वाक्य आहे. ती म्हणते, वाळूची टेकडी वाऱ्याने बदलते, पण वाळवंट कधीच बदलत नाही. तसेच आपले एकमेकांवरचे प्रेम असेल. हे प्रेमाचे एक वेगळेच रूप आहे. हे मालकी हक्काचे नाही, तर स्वातंत्र्याचे आणि एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा देण्याचं प्रतीक आहे. ती त्याला त्याच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी बळ देते. खरंय. ती सांगते की खरं प्रेम कधीच कोणाला त्याच्या स्वनियतीपासून दूर नेत नाही. जर तसं होत असेल तर ते खरं प्रेम नाही. ही एक खूप मोठी शिकवण आहे. आणि प्रत्येक टप्प्यावर त्याच्यासमोर एक पर्याय होता. एकतर आपल्या आरामदायक जीवनात परत जायचे किंवा अज्ञात भविष्याकडे वाटचाल करायची. बरोबर. क्रिस्टल व्यापाऱ्याने आराम निवडला, इंग्रज माणसाने अभ्यास निवडला आणि सँटियागोने प्रवास निवडला. प्रत्येकाचा स्वतःच्या स्वप्नाशी असलेला संबंध इथे स्पष्ट दिसतो. आणि कथा इथे एका निर्णायक क्षणावर थांबते. ओएसिसमध्ये शांतपणे बसलेला असताना सँटियागोला 2 ससाण्यांना पाहताना एक दृष्टांत होतो. अच्छा. त्याला दिसतं की एक सैन्य या शांत ओएसिसवर हल्ला करणार आहे. अरे देवा. आणि आत्तापर्यंत तो जे काही शिकला आहे त्याची ही अंतिम परीक्षा आहे. हो. आत्तापर्यंतचे संकेत वैयक्तिक होते, त्याच्या खजिन्यासाठी होते, पण हा संकेत संपूर्ण समाजासाठी आहे. आता प्रश्न फक्त खजिना मिळवण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्याचा आहे. आत्तापर्यंत जगाची भाषा ऐकणे एक तात्विक गोष्ट होती, पण आता त्यावर कृती करण्याची वेळ आली आहे. त्याला या संकेताचं पालन करायलाच हवं. पण जर तो चुकला तर, जर त्याचा विश्वासघात झाला तर, जेव्हा धोका एवढा मोठा असतो तेव्हा जगाची भाषा ऐकून त्यावर कृती करण्याची जबाबदारी काय असते? आणि दुर्लक्ष करण्याची किंमत काय असू शकते याचा विचार करायला हवा.